नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होतं तुमचा आजचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे, लास्ट ॲनालिसिस व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल, जे आपण लेवल डिस्कशन केलं होत्या बुलिश साईडच्या, ओव्हरऑल जर मार्केट बघितलं तर मार्केटनी बऱ्यापैकी लेवलला रिस्पेक्ट दाखवला आणि आजचा जो इंट्राडे हाय आहे स्पेशली निफ्टीचा जर बघितला तर तोच हाय आपण शेवटची लेवल डिस्कशन केली होती. म्हणजे मार्केटने किती व्यवस्थित पद्धतीने लेवल फॉलो केलेले आहे ते आपल्याला आज मार्केटमध्ये बघायला मिळालं. ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड जर बघितला तर मार्केटनी जो 2 दिवसापूर्वी जी मार्केटने बुलिश मोमेंटम दाखवली होती, लास्ट सेशनमध्ये मार्केटने कन्सोलिडेशन केलं होतं आणि त्याच कंटिन्युएशनमध्ये कन्वर्ट झालेला आहे. सो ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटचा आज छोटासा गॅप अप, आपण पुल बॅक, नो ट्रेडिंग झोन ब्रेक आणि जो मोमेंटम आपण डिस्कशन केला होता, जी शेवटची लेवल आपण निफ्टीमध्ये डिस्कशन केली होती, तिथपर्यंत निफ्टीने मोमेंटम दाखवला आणि इंट्राडे हायला क्लोजिंग आहे तो ती काहीशी आपण पॉझिटिव्ह क्लोजिंग आपण कन्सिडर करू शकतो. 25,000ची जी इम्पॉर्टंट लेवल आहे, ओके, 25,000च्या वरच्या साईडला निफ्टीची क्लोजिंग आहे. म्हणजे आपल्याला ओव्हरऑल काय बघायला मिळते की मार्केटनी एक इम्पॉर्टंट जो रेजिस्टन्स होता 25,000चा, त्या लेवलच्या वरती मार्केटने क्लोजिंग दिलेली आहे. आता उद्या म्हणजेच मंगळवारी निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे, त्यामुळे उद्याचा ट्रेडिंगचा सेशन देखील इंटरेस्टिंग असायला पाहिजे. आणि हाय पॉसिबिलिटी आहे की जो 2 दिवस मार्केटिंग कन्सोलिडेशन केलं, 1 दिवस कन्सोलिडेशन केलं, उद्या मार्केटनी जर कन्सोलिडेशन केलं तर मोठं आश्चर्य वाटायला नको, परंतु थोडंसं आपल्याला लेवल इम्पॉर्टंट बघायची की कुठली लेवल ब्रेकआउट करू शकते, कुठली लेवल ब्रेकडाऊन करू शकते, सपोर्ट रेजिस्टन्स काय बनू शकतो इम्पॉर्टंट, त्याचं देखील क्लिअरली डिस्कशन करायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, व्हिडिओ नाही आवडला डिसलाईक करा. व्हिडिओ का नाही आवडला ते कमेंटमध्ये सांगू शकता. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला, सबस्क्राईब नक्की करा, कारण की 70 ते 80% लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. तर तुम्ही त्यातले एक असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा जर त्यांना स्टॉक मार्केट शिकण्यासाठी इंटरेस्टेड असेल तर. ओके, व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. ओके, आता लास्ट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपण काल काय डिस्कशन केलं, लास्ट ॲनालिसिसमध्ये काय डिस्कशन केलं होतं, एक बुलिश मोमेंटम, मार्केटने एक पॉज घेतला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ही एक लेवल मिळाली होती 24,800ची आणि अपसाईडला ही लेवल होती 24,900ची. ओके, तर ही जी प्राइस ॲक्शन होती ही काहीशी आपल्याला बुलिश दिसत होती, परंतु ही जर लेवल ब्रेक झाली असती तर सेलिंगचा विचार आपण केला होता. मार्केट काय झालं, गॅप अप आपण झालं, पुलबॅक घेतला आणि पुलबॅक नंतर लेवल ब्रेक झाली. आता फ्लॅट ओपन झालं तर तिथे थोडं कन्सोलिडेशन करणं गरजेचं होतं, पुलबॅक करणं गरजेचं होतं, परंतु जर गॅप अप ओपन झालं त्यामुळे काय झालं, थोडंसं मार्केटने कन्फ्युजन क्रिएट केलं तिकडे आणि डाऊन साईडला लेवल ब्रेक झाले. आता काय होतं की जर ॲग्रेसिव्ह तुमचा व्ह्यू असेल तर हा मोमेंटमध्ये तुम्हाला बसता आला असेल, परंतु जर तुम्ही विचार केला असेल की मार्केट येईन, थोडं कन्सोलिडेशन करून जर ब्रेक करेल तर मग आपण बुलिश साईडचा विचार करू शकतो. त्यावेळेस तिकडे तो व्ह्यू मिस देखील झालेला असणार आहे. त्यामुळे जर व्ह्यू मिस झाला असेल तरीही काही हरकत नाही आहे, कारण की काय होतं की जेव्हा गॅप अप गॅप डाऊन छोटा मोठा होतं त्यावेळेस मार्केटमध्ये कन्फ्युजन क्रिएट होतं, परंतु लेवल टू लेवल जर बघितलं तर मार्केट आलं नो ट्रेडिंग झोनमध्ये. मार्केटनी लेवल ब्रेक केली पुलबॅकवरती, सपोर्टवरती आणि त्याच्यानंतर फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि ही आपली शेवटची लेवल होती 25,080ची. तर 25,080ची शेवटची लेवल होती, तोच इंट्राडेचा हाय आहे. म्हणजे किती व्यवस्थितरित्या मार्केटने रेजिस्टन्स फॉलो केला तिकडे हे तुम्हाला लक्षात आलं असेल. ओके, आता ओव्हरऑल जर बघितलं तर एकदा सगळ्या लेवल मी इकडे हाईड करतोय. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो तर लास्ट टाइम आपण हे डिस्कशन केलं होतं, इकडनं येऊन एक पुलबॅक घेऊ शकतो 50% पर्यंत, परंतु आता ऑलमोस्ट 50%चा पुलबॅक झालेला आहे. तर इकडनं काय आपला व्ह्यू असायला पाहिजे हे समजून घ्या. की बघा लास्ट टाइम झालं होतं काय की या लेवलवरती मार्केटनी मोमेंटममध्ये जेव्हा इकडनं डाऊन साईड मोमेंटम आला होता, पुलबॅक घेतलं होतं या लेवलवरती आणि परत या लेवलवरनं मार्केटने एक ब्रेकडाऊन फेलियर दाखवला होता. म्हणजे कुठे ना कुठे तुम्हाला इकडे पण बघायला मिळते, बघा ही एक स्विंग होता, हा एक स्विंग होता, कुठे ना कुठे हा एक अशा पद्धतीने लेवल इकडे क्रिएट झाली होती.
ओके, कुठे ना कुठे ही जी लेवल आहे ना, ही एक 25,000च्या वरती एक पॉझिटिव्ह क्लोजिंग आहे, परंतु तरी जोपर्यंत आजचा इंट्राडे हाय जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत फ्रेश अपसाईडचे लेवल ओपन होत नाही, बिकॉज या लेवलवरती एक छोटा छोटा रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळत आहे. हे जी लेवल आहे, ही जी लेवल आहे, आता इकडनं तर ट्रेंड अप ट्रेंडमध्ये होता त्यामुळे तो रेजिस्टन्स आपण कन्सिडर करू शकत नाही, परंतु इकडे जेव्हा सपोर्ट घेताना इकडे 2 वेळा सपोर्ट घेतला होता. सो हा एक आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळतो, ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे. ओके, सो ही आपल्याला कुठे ना कुठे बॅक ऑफ द माइंडमध्ये आपल्या लक्षात असायला पाहिजे. सर त्याच्यानंतर जर बघितलं तर 5 मिनिट टाइम फ्रेमवरती जर आपण आलो परत, लेवल ऑन करूया, तर ही जी लेवल होती इकडे मार्केटनी इथे पण बऱ्यापैकी कन्सोलिडेशन केलं होतं. या लेवलची थोडंसं मार्केटनी बुलिश दाखवलं होतं, परत इकडनं थोडं कन्सोलिडेशन करून मार्केटनी इकडनं परत एक डाऊन ट्रेंड झाला होता, तो की फास्ट होता. म्हणजे कुठे ना कुठे आपल्याला काय बघायला मिळतं, हेच आपण आता डिस्कशन 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती केलं होतं. 25,100 ते 25,000 25K ही जी 100 पॉईंटची जी रेंज आहे ही थोडीशी कन्फ्युजन क्रिएट करू शकते. आणि काय आहे की प्राइस ॲक्शननुसार जर बघितलं तर मार्केटनी एक मोमेंटम दिला, एक कन्सोलिडेशन केलं, परत मार्केटनी मोमेंटम दिला. म्हणजे ही एक प्राइस ॲक्शन आहे, इम्पल्सिव्ह करेक्टिव्ह इम्पल्सिव्ह, ही एक प्राइस ॲक्शन कुठे कुठे कंप्लीट झालेली आहे. ओके, सो आता हाय पॉसिबिलिटी काय असायला पाहिजे की मार्केटला जर अजून वरती जायचं असेल तर मार्केटला एक इकडे पॉज घेणं गरजेचं आहे. आणि तो नेमकं काय आहे की आज मार्केटने मोमेंटम दिलं आहे, उद्या एक्सपायरी आहे. इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे की आज जर साईडवेज गेला असता तर मोठे एक्सपायरी आपल्याला उद्या बघायला मिळायचं, परंतु ऑलरेडी आज मार्केटने 183 पॉईंटचा मोमेंटम दिला आहे. आणि मी वारंवार सांगत असतो की निफ्टीची जी रेंज असते ती 150 ते 250 पॉईंटच्या आतमध्ये आहे. मग आजचा जो रेंज होता तो मार्केटने, आजची जी मोमेंटम होती ती मार्केटने दिली आहे. आणि 5 दिवसाच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, एका आठवड्याच्या 2 ते 3 दिवस मोमेंटम देतं, नाहीतर 3 दिवस मोस्टली कन्सोलिडेशन होत असतं निफ्टी. सो आज जर मोमेंटम झाला आहे तर उद्या जर मार्केट थोडं साईडवेज गेलं, थोडंसं स्लो झालं तरी काही मोठं आश्चर्य वाटायला नको. आणि ते आपल्याला माहिती पाहिजे, हे गोष्टी थोड्याशा डोक्यामध्ये पाहिजे आपल्याला. ओके, सो तरीही काय लेवल इम्पॉर्टंट म्हणतात ते समजून घ्या. ओआय डाटा देखील आपण चेक करूया, म्हणजे आपल्याला थोडंसं आणखी व्ह्यू क्लिअर होईल. बरं, आता इकडनं जर बघितलं तर 25,100 वरती टेक्निकली रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतोय, त्याला आपण मार्क करूया. डाऊन साईडला जर बघितलं तर ही जी लेवल आहे इकडनं रिजेक्शन मिळालं होतं. आणि टेक्निकली जर बघितलं तर आपल्याला एक 25,050ची पण एक ॲग्रेसिव्ह लेवल मिळते, पण ते इतकं ॲग्रेसिव्ह जाण्यात काही लॉजिक नाही, बिकॉज ट्रेंड हा बुलिश आहे. ओके, ट्रेंड हा बुलिश आहे आत्ता, आणि त्याच्यामुळे जर फास्ट ॲग्रेसिव्ह जायचा विचार केला तर तो रिस्कमध्ये जाऊ शकतो. ओके, थोडी रिस्क वाढू शकते, हरकत नाही. तर आपल्याला टेक्निकल लेवल काय बघायला मिळते, ही लेवल बघायला मिळते जी आहे 25,034ची. 25,000 देखील आपण कन्सिडर केली असती, परंतु जर मार्केटने इकडनं मोमेंटम द्यायला सुरुवात केली तर 30-35 पॉईंटची जर डाऊन साईड मोमेंटम आली एक स्कॅल्पिंग पद्धतीची 30-35 पॉईंटची, तरी पण तिकडे प्रीमियम स्पाइक होऊ शकतात. आणि तिथे जर तुमचा व्ह्यू असेल इकडे तर इकडनं एक स्कॅल्पिंग मोमेंटम बघायला मिळू शकतो. त्यामुळे इतकं सेफर साईड जायचा विचार केलेला नाही, कारण टेक्निकली 25,000चा सपोर्ट आहे हा. ओके, परंतु आपण हा जो स्विंग क्रिएट केला आहे त्याला ॲज अ सपोर्ट कन्सिडर केला आहे, कारण की जर इकडनं जर ही ट्रेंड लाईन ब्रेक झाली अशा पद्धतीने तर इकडनंच तो मोमेंटम यायला सुरुवात होऊ शकते. तर हे लक्षात ठेवा थोडंसं टेक्निकली. आणि सपोर्ट काय आहे 25,000, एक टेक्निकली सपोर्ट बनला इकडे, आणि एक राऊंड लेवल देखील आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो आपण, 24,980 एक सपोर्ट बनतोय, 24,960 या लेवल आपल्याला ओपन होताना दिसतात. तर काय लेवल बघायला मिळतं ते, भलेही तुम्हाला लेवल थोड्या छोट्या छोट्या दिसतील, परंतु एक्सपायरीमध्ये आपल्याला जरी छोटा मोमेंटम आला तरी तिकडे प्रीमियम स्पाइक होऊ शकतं.
आता प्रीमियम स्पाइक होणार आहे म्हणून छोटा लेवल आहे का? नाही. त्याच्यासोबत एक आपल्याला कन्फर्मेशन आहे की एक्सपायरी आहे, प्रीमियम थोडेसे वाढू शकतात जर मार्केटने इकडनं मोमेंटम दिला तर. परंतु का आपण असं विचार करतोय की लेवल छोटे छोटे का आपण डिस्कशन करतोय? बिकॉज प्रत्येक लेवलवरती काही ना काही इकडे सपोर्ट बिल्डअप झाला आणि आज मार्केट थोडंसं बुलिश झाले. तर इतका स्ट्रॉंग ॲग्रेसिव्ह व्ह्यू आपल्याला सेलिंग साईडला ठेवणं म्हणजे रिस्क वाढवण्यासारखं होऊ शकतं. त्याच्यामुळे थोडंसं जर विचार केला तर इकडे उद्या हा जो स्विंग क्रिएट झाला या स्विंगवरती छोटासा टप्पा खाऊ द्या. टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक झाली तर टेक्निकल एसएल जर बघितलं तर हा जो स्विंग इकडे क्रिएट होतोय, हा जो स्विंग मग थोडासा टेक्निकल एसएल जर बघितलं तर हा जो स्विंगचा हाय आहे तो ॲज अ टेक्निकल एसएल आपण कन्सिडर करू शकतो जर सेलिंग साईडला जायचं असेल तर. ओके. आणि जेव्हा ही लेवल ब्रेक होईल त्यावेळेस मग आपल्याला 25,000ची लेवल हा सपोर्ट आपल्याला बघायला मिळू शकतो. फर्स्ट टेक्निकली सेकंड सपोर्ट आहे 24,980 आणि त्याच्यानंतर आहे 24,960. ओके. या 3 लेवल आपल्याला ओपन होताना दिसू शकतात. ओव्हरऑल सगळ्या लेवल जर आपण इकडे बघितल्या तर साधारण 75 पॉईंटचा मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. आता असं नाही की 75च होऊ शकतो, इकडनं खाली देखील बघायला मिळू शकतो. परंतु हा जो ट्रेंड आहे तो बुलिश आहे, तर एकदम ॲग्रेसिव्ह सेलिंगचा विचार करणं थोडंसं रिस्की असू शकते. हेच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. ओके. आता बुलिश साईडला काय विचार करायचा आहे? बुलिश साईडला तर एक कन्सोलिडेशन झाले म्हणजे पॅटर्न बघा कसे तयार होतात ते. इकडे कन्सोलिडेशन पूर्ण दिवसाचं होतं, त्याच्यानंतर एक ब्रेकआउट आलाय. तर याला जर बुलिश व्हायचं असेल तर इकडे थोडं कन्सोलिडेशन दाखवलं याने, परंतु इतकंसं भरपूर आहे का कन्सोलिडेशन? नाही. थोडं आणखी कन्सोलिडेशन होणं गरजेचं आहे किंवा छोटासा एखादा आणखा पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होतीये 25,100ची तर एक अपॉर्च्युनिटी बुलिश साईडला बघायला मिळू शकते. मग त्याच्या काय लेवल बनतात ते? पहिली जी लेवल बनतीये हा स्विंग, सेकंड लेवल या लेवलपर्यंत आपल्याला बघायला मिळू शकतो. बिकॉज थोडंसं ही लेवल आहे परंतु इकडे कॅन्डल होल्ड नव्हती आली, खाली आली होती आणि थोडं गॅप देखील आहे. सो तो गॅप फिल करू शकतो निफ्टी. आणि तिसरी लेवल आहे 5 मिनिटं टाइम फ्रेमवरती आला ना इकडे तुम्हाला बघायला मिळू शकतं की काय आपण लेवल डिस्कशन केलं. पहिली लेवल हा स्विंग क्रिएट झाला, सेकंड लेवल इकडे सस्टेन झाला नव्हता, तर हा बेसिकली गॅप फिल झालेला नव्हता. गॅप फिल झाला इकडे परंतु ही जी लेवल आहे थोडीशी ओपन आहे. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर इकडे एक स्विंग क्रिएट झाला, इकडे एक सपोर्ट क्रिएट झाला. तर त्याच्यानंतर आपल्याला 25,160ची लेवल बघायला मिळते. त्यानंतर जर बघितलं तर ही क्लोजिंग आहे इंट्राडेची 25,186. तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळतं. ते चार्टवरती जर आपण गेलो तर 25,100ची जर लेवल ब्रेक होती आफ्टर प्राइस ॲक्शन तर 25,132 ही फर्स्ट लेवल रेजिस्टन्सची, 25,160, 25,186 या 3 लेवल आपल्याला ओपन होतात ते बुलिशच्या साईडला. ओके. फक्त इकडे थोडं कन्सोलिडेशन होणं गरजेचं आहे. कन्सोलिडेशन नसेल, डायरेक्ट लेवल जर ब्रेक होत असेल फ्लॅट ओपन होऊन इग्नोर केलं तर जास्त बेटर राहील, रिस्क कमी होईल. ओके. आता या झाल्या लेवल. जर आपण विचार काय करतोय थोडा फ्लॅट, थोडासा गॅप अप, थोडासा गॅप डाऊन जर ओपन झाला तर त्या हिशोबाने. परंतु जर मोठा गॅप अप जर ओपन झाला तर बुलिश साईडला रिस्क टू रिवॉर्ड रेशो बनत नाही ओपनिंगमध्ये. परंतु जर गॅप अप ओपन होऊन जर डाऊन साईडला आला आणि थोडं परत कन्सोलिडेशन करून किंवा छोटंसं एखादा डबल बॉटम प्राइस ॲक्शन क्रिएट करून जर बुलिश साईडला परत ओपन होत असेल, मोठा गॅप अप असेल तर मग परत त्या गॅप अप जोपर्यंत इंट्राडे हाय आहे त्या इंट्राडे हायपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत. परंतु जर छोटा मोठा गॅप अप ओपन झाला म्हणजे जर बघितलं तर 25,077ची क्लोजिंग आहे, तर 25,120, 25,135च्या आसपास जर गॅप अप ओपन झाला म्हणजे 50 ते 60 पॉईंट तर एक पुलबॅक घेऊ द्या. आणि ही लेवल कन्सिडर न करता जो इंट्राडे हाय आहे गॅप अप ओपनिंगचा ती लेवल ब्रेक होण्याची वाट बघा. मग त्याच्यानंतर परत या लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळण्याची पॉसिबिलिटी वाढते. सो तशा पद्धतीने विचार करा. आता गॅप डाऊन म्हणजे 25,034च्या आतमध्ये कुठेही जर ओपन झाला तर ही लेवल व्हॅलिड राहू शकते. परंतु जर या लेवलच्या खाली मोठा गॅप डाऊन झाला तर मग डायरेक्ट नेगेटिव्ह सिनारिओची पॉसिबिलिटी कमी आहे.
मग तो पॉसिबिलिटी काय आहे की इकडे येऊन गॅप फिल करून त्याच्यानंतर जर सपोर्ट ब्रेक झाला तर मग परत या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात ते. ओके, तर या पद्धतीने थोडंसं गॅप अप गॅप डाऊनला ट्रीट करायचा विचार करा. एक्सपायरी आहे 7 ऑक्टोबरची. तर ओआय डाटा काय म्हणतो ते बघूया. $25,077 आजची क्लोजिंग आहे. टेक्निकली जर बघितलं तर 25,100 ॲट द मनीची लेवल आहे. अजून जर बघितलं तर 25,050 देखील आपल्याला ॲट द मनीला बघायला मिळू शकते. परंतु सगळ्यात जास्त ओआय रायटिंग कुठे आहे तर 25,000ची लेवल बघा. ही पुट रायटिंगचं आहे. ही पुट रायटिंग 1,88,00,000 पुट रायटिंग आहे. म्हणजे जर बघितलं तर 25,000वरती जर बघितलं साधारण 25,000ची या आसपास लेवल आहे. म्हणजे या लेवलवरती जर बघितलं तर पुट रायटिंग जवळजवळ 2 CRच्या आसपास आहे. म्हणजे जर ही लेवल ब्रेक होती तर आपल्याला या लेवलपर्यंत एक मोमेंटम बघायला मिळू शकतो. पण इकडनं लक्षात ठेवायचं की एक बुलिश मोमेंटम जर आला तर इकडनं रिव्हर्सल देखील बघायला मिळू शकतो. त्यामुळे जे पहिला व्ह्यू जो स्कॅल्पिंगचा आहे हा जर तुम्हाला मिळत असेल तर या लेवलवरती तुमची रिस्क मॅनेजमेंट, तुमचं ट्रेड मॅनेजमेंट इम्पॉर्टंट झालं पाहिजे. ओके, आणि रेजिस्टन्स जर बघितला तर 25,100वरती जवळजवळ 1.5 CR कॉल रायटिंग आहे. म्हणजे ही लेवल. आणि डिस्कशन काय करतो आपण, जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत बुलिश साईडचा व्यू बनत नाही. परंतु जर प्राइस ॲक्शन करून ही लेवल ब्रेक होते तर हे जे 1.5 CR जे कॉल रायटर आहे हे कुठे ना कुठे पॅनिकमध्ये येते आणि आपल्याला शॉर्ट करून बघायला मिळू शकते. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर परत मग 25,200वरतीच हेवी रायटिंग आपल्याला बघायला मिळते. कॉल रायटिंग साधारण मग आपल्याला त्या लेवल ओपन होतात त्या. ओके, ओआय डाटानुसार. आता ओआय डाटा जर बघितलं तर 25,200, 25,100 या लेवलवरती हेवी आहे कॉल रायटिंग. आणि पुट रायटिंग जर बघितलं तर 25,000च्या आसपास हेवी आहे. सो ही जी रेंज आहे 25,000 ते 25,100 या रेंजमध्ये आपल्याला निफ्टी फिरताना जास्त दिसू शकतो. त्याच्यामुळे अपॉर्च्युनिटी जर बघितली तर डाऊन साईडची लेवल ब्रेक झाले तर ते इथपर्यंत अपॉर्च्युनिटी ओपन होते. आणि मोस्ट ऑफ द टाइम काय आहे की जर कन्सोलेशनमध्ये राहिला तर मग नो ट्रेडिंग झोन आपल्याला यूज करता येऊ शकतो. ओके, मग त्याच्यासाठी आपण नो ट्रेडिंग झोन इकडे काय मार्क केलेला आहे 25,100 आणि 25,034. ही जी रेंज आहे रेजिस्टन्स सपोर्टची, या रेंजमध्ये जर निफ्टी असेल तर ही रेंज प्रीमियम डीके होण्याची पॉसिबिलिटी इकडे हाय वाढते. त्यामुळे जर प्रीमियम डीकेमध्ये अडकायचं नसेल तर नो ट्रेडिंग झोन आहे जो आपल्याला इकडे आपण मार्क केलेला आहे तो फॉलो करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू शकता. ओके, सो आता निफ्टीचा आपला ॲनालिसिस झालेला आहे. परंतु बँक निफ्टी आणि सेन्सेक्स बाकी आहे. प्राइस ॲक्शन शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा. कारण बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये देखील काही ना काही प्राइस ॲक्शन क्रिएट झालेले असते. त्याचं आपण एक्सप्लेन करतो. त्यातनं देखील काही ना काही शिकायला मिळत जाईल. आणि शिकण्यावरती भर देत जावा. मी वारंवार हेच सांगत असतो की शिकण्यावरती भर देत जावा. काय दिसतंय बघा, ज्याला फॉलो करायचे त्याला फॉलो करा, ज्याच्याकडून शिकायचं त्याच्याकडून शिकू शकता. परंतु शिकण्याकडे फोकस ठेवा. ओके, सो नॉलेज घ्या. नॉलेज नंतर तुम्ही हळूहळू स्टेप बाय स्टेप तिकडे प्रोग्रेस व्हायची वाट बघा. ओके, आणि कुठेही शिका, हरकत नाही. त्यामुळे काय आहे की जर तुम्हाला शिकण्यासाठी तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही मार्केटचा विचार करा. तुम्हाला शिकायला कंटाळा येत असेल तर इकडेच बंद करून टाका तुमचं सगळं मार्केटचं. ओके, मग स्टॉक मार्केट हे तुमच्यासाठी नाही असं कन्सिडर करा, कारण की तुम्हाला शिकण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. ओके, दुसरं एखादं सेक्टर पकडा, तिकडे सक्सेसफुल व्हायचा प्रयत्न करा. पण स्टॉक मार्केटमध्ये तेवढं सोपं नाही जे दिसतंय तेवढं. ओके, आणि मेन आता खूप सारे मॅसेज होते, सर शिकू काय. तर स्टार्टिंग जी करायची आहे ना ती स्टार्टिंग तुम्ही कुठूनही करू शकता. बेसिकपासून करा. तुम्हाला बेसिक माहिती असेल तुम्ही ॲडव्हान्समधनं करू शकता. ॲडव्हान्स माहिती असेल तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये फाईन ट्यून करण्याचा प्रयत्न करा. फाईन ट्यून म्हणजे काय, अजून त्यातनं कसं आपल्याला ॲक्युरेसीच्या जवळ जातं आणि तिथं करा. परंतु फोकस ठेवा. आणि जर कोर बघितला मार्केटचा तर कोर प्राइस ॲक्शन आहे. ओके, मार्केटचा कोर जर बघितला तर चार्ट आहे. आपण चार्टला, तुम्ही जर चार्ट न बघता ट्रेडिंग करत असाल तर ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही जर न चार्ट बघता ट्रेड करता, तुम्ही जर फंडामेंटल ॲनालिसिस फंडामेंटलवरती काम करताय, ठीक आहे, हरकत नाही. परंतु जर तुम्ही जर चार्ट बघून तुम्हाला कुठं ना कुठं मार्केट थोडं समजत असेल तर मग चार्ट रीड करायचं शिका. आणि चार्ट रीड करण्याचा कोर जो आहे तो प्राइस ॲक्शन आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये प्राइस ॲक्शनमध्ये वेगळे सेटअप पडतात. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण
आपल्या प्राइज ॲक्शन आणि सेटअप रेंजच्या कोर्समध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही इंटरेस्ट असाल त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिकडे चेक करू शकता. तुम्हाला वाटलं जॉईन करायचे करा, नाही वाटलं नाही करायचे हरकत नाही, परंतु सेल्फ लर्निंगकडे देखील फोकस ठेवा. ओके, तर बँक निफ्टीकडे जाऊया. हा काही लेवलच्या बाहेरच उडाला होता. ओके, त्यामुळे इथे काही लेवल फॉलो झालेल्या नाहीत, कारण की इतका बुलिश व्ह्यू आपण इकडे डिस्कशन केलेला नव्हता. कशामध्ये? बँक निफ्टीमध्ये, कारण तो त्या गॅप अप पण मोठा होता आणि तो तिकडनंच निघाला. हरकत नाही, आज बँकिंग सेक्टर देखील थोडंसं बुलिशच होतं आणि बऱ्यापैकी सगळेच लेवल आज बुलिश होत्या. आपण ह्या लेवल रिमूव्ह करतोय. त्यात जर आपण बघितलं तर इकडे एक चॅनल क्रिएट झालेला आहे. ओके, चॅनल दिसतोय का तुम्हाला? इकडनं सुरुवात झाली. आता काय असतं की खूप लोकांचं असतं की सर चॅनल कसा क्रिएट होतोय, चॅनल क्रिएट होताना कुठली कॅन्डल घ्यायला पाहिजे? ते नाही, चॅनल बघा, चॅनल हळूहळू क्रिएट होणार आहे. पहिल्यांदा इकडनं आलं वरती गेलं, इकडनं आलं वरती गेलं, आपल्याला 2 पॉईंट मिळाले. हा लो मिळाला आपल्याला कॅन्डलचा, हा हाय मिळाला. तिकडनं परत रिव्हर्सल आला, म्हणजे आपल्याला 2 पॉईंट मिळाले. मग आपण 2 पॉईंट तर जॉईन करू शकतो ना हे. मग त्याच्यामध्ये तिसरा पण मिळाला का? येस मिळाला. चौथा मिळाला का? मिळाला. पाचवा मिळतोय का? आता बघायचं आपल्याला पाचवा मिळतोय का, सहावा मिळतोय का. ओके, आता का तिकडनंच ब्रेकडाऊन होते, ते असं चॅनल तयार होतो. इथं मार्केट ओपन झालं, इथनंच आपल्याला चॅनल नाही मार्क करता येणार. जोपर्यंत आपल्याला एक सपोर्ट किंवा एक रेजिस्टन्स मिळत नाही तोपर्यंत आपल्याला चॅनल मार्क करता येणार नाहीये. आणि जितके जास्तीत जास्त आपल्याला हे मिळतं ते तितकं ते चॅनल व्यवस्थित झालं असं कन्सिडर करू शकतो आपण. ओके, सो तसं थोडंसं फोकस ठेवा. बरं, आता काय बघायला मिळतं आपल्याला? बँक निफ्टीमध्ये एक चॅनल क्रिएट झालं. चॅनल या सपोर्टवरती इकडे सपोर्ट घेतला, इकडे रेजिस्टन्स घेतला, परत एक रेजिस्टन्स इकडे घेतला, इकडे आला, परत सपोर्ट घेतला, सपोर्ट घेतला, सपोर्ट घेतला. म्हणजे हा आपल्याला मिळाला आहे चॅनलचा सपोर्ट, हा चॅनलचा रेजिस्टन्स आणि सेंटर लाईन. तर सेंटर लाईनला पण बऱ्यापैकी रिस्पेक्ट दाखवली. आता लक्षात काय ठेवायचं की हा चॅनल आहे थोडासा आपल्याला अशा पद्धतीने बघायला मिळतोय. मग चॅनल जर ब्रेक झाला तर आपल्याला नेगेटिव्ह साईडचा देखील व्ह्यू ओपन होऊन देऊ शकतो. बरं, आता इकडे जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही, म्हणजे आजचा इंट्राडे हाय ब्रेक होत नाही, तोपर्यंत आपल्याला नवीन इकडे हाय लावताना दिसणार नाही. आणि जर नवीन हाय लावला तर तो मोस्टली काय चान्सेस आहे की इकडनं येऊन तो चॅनलची जी अप्पर लाईन आहे त्या अप्पर लाईनला टच करताना जाऊ शकतो. म्हणजे ही लेवल जर ब्रेक झालं तर अजून एक 100 पॉईंटची आपल्याला मोमेंटम बघायला मिळू शकते. तर या पद्धतीने इकडे आपण चॅनलचं ॲनालिसिस करून डिस्कशन करतोय की बाबा काय होऊ शकतं, पॉसिबिलिटी काय आहे. ओके, तो थोडक्यात चॅनल तुम्हाला समजलं असेल, तो दिसला म्हणून मी तुम्हाला मार्क करून दाखवला. बरं, आता चॅनलच्या हिशोबाने जर बघितलं तर इकडे एक सपोर्ट आहे 56,000चा. आजचा इंट्राडे हा एक रेजिस्टन्स आहे 56,061चा. आणि टेक्निकल जर बघायला गेलं तर ही एक रेंज क्रिएट झाली आहे. ओके, तर जर चॅनलची लेवल आहे ही जर लेवल ब्रेक होतीये, डाऊन साईडला येते, तर मग आपल्याला हा एक स्विंग आहे, परंतु याला आपण कन्सिडर करू शकत नाही, खूप छोटा आहे. ओके, मग रिस्क टू रिवॉर्ड रेशो बनत नाही त्या हिशोबाने. तर इकडे एक स्विंग क्रिएट झाला होता, हा दिसतोय तुम्हाला. तर या स्विंगला आपण मार्क करणार आहोत 55,920. त्यानंतर सेकंड लेवल जर बघितली तर इकडनं स्विंग क्रिएट झाला होता 55,800 आणि हा गॅप फिल आहे. तर गॅप थोडा मोठा आहे तर आपल्याला थोडंसं लेवल बघावं लागतील. ठीक आहे, हरकत नाही. या 3 लेवल आपल्याला बँक निफ्टीमध्ये डाऊन साईडला बघायला मिळतात. ते तर पहिली लेवल छोटीशी आहे. ओके, इकडनं जर लेवल ब्रेक होतीये 56,000च्या खाली तर आपल्याला एक मोमेंटम या स्विंगपर्यंत बघायला शकतो. म्हणजे हा स्विंग क्रिएट झालेला आहे, बिकॉज बेसिकली हा एक सपोर्ट आहे. कुठला आहे? 55,920. सेकंड काय आहे? आजचा लो 55,800 आणि त्याच्यानंतर गॅप फिलिंग 55,660च्या आसपास. तर या डाऊन साईडचे लेवल आपल्याला कुठे बघायला मिळतात? ते बँक निफ्टीमध्ये. बुलिश साईडला काय लेवल बघायला मिळतं ते? तर बुलिश साईडला आपल्याला एक तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो तर आपल्याला थोडासा चार्ट दिसेल. तिकडे टेक्निकल काय लेवल आपल्याला बनले होता लास्ट टाइम त्या बघायला मिळते. तर इकडे जर बघितलं तर हा एक स्विंग क्रिएट झाला इकडे. त्याच्यानंतर जर बघितलं तर इकडे हा एक स्विंग क्रिएट झालाय. त्याच्यानंतर जर बघितलं तर हा एक छोटासा सपोर्ट इकडे क्रिएट केला होता. काय लेवल इकडे रेडी झाले ते? आता बघा इकडे एक स्विंग इकडे ऑलरेडी झालेला आहे, खाली आला, इकडे सपोर्टवरती टप्पा पण खाल्लाय. आता इकडनं जर लेवल ब्रेक झाली 56,000
161 तर आजचा इंट्राडे हाय ब्रेक होतो म्हणजे एक नवीन बुलिश लेवल आपल्या इकडे ओपन होताना दिसते. तर त्याच्यानंतर काय इकडे बघायला मिळू शकतं आपल्याला 56,312 ही एक लेवल ओपन होती फर्स्ट. त्याच्यानंतर सेकंड लेवल आहे 56,480 आणि 56,600 या 3 लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळतात. ही फर्स्ट, सेकंड, थर्ड. ओके. सो बँक निफ्टी जर बघितलं तर इथे जितकं कन्सोलिडेशन होईल आणि त्याच्यानंतर जर ब्रेकआउट आला तर तितकाच पॉवरफुली आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. कारण की इकडे जर मोमेंटम आला आणि इकडे जर कन्सोलिडेशन झालं आणि ओव्हरऑल जर ट्रेंड बुलिश राहिला आणि त्याच्यानंतर आजचा जो रेजिस्टन्स इकडे क्रिएट केला त्याला जर ब्रेक केला तर या लेवलचे जे कॉल रायटर असतील कुठे ना कुठे ते थोडेसे पॅनिकमध्ये येतील आणि आपल्याला एक शॉर्ट कवरिंग इकडे देखील बघायला मिळू शकतं. तर या लेवल आहेत तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. सेन्सेक्समध्ये जर बघितलं, सेन्सेक्सचं काय माहिती काय लेवल सगळ्या रिमूव्ह झाले ते ऑलमोस्ट. ठीक आहे, हरकत नाही, आपण सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. सेन्सेक्समध्ये जर इकडे फ्लॅग अँड पोल एक पॅटर्न क्रिएट झाला होता आणि तिकडनं बुलिश मोमेंटम आला, बऱ्यापैकी बुलिश मोमेंटम होता. तर ज्या पद्धतीने हा बुलिश मोमेंटम आहे, मग तो निफ्टीमध्ये असो सेन्सेक्समध्ये असो, इथं काय पॉसिबिलिटी बनते की एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम तर प्राइस ॲक्शनचं काय व्हायला पाहिजे, जर कन्सोलिडेशन केलं आणि त्याच्यानंतर लेवल ब्रेक होते असेल तर तिकडे रिस्क कमी आहे. परंतु जर हा डायरेक्ट बुलिश झालाय आणि परत बुलिश अपॉर्च्युनिटी देत असेल तर कुठे ना कुठे इकडे ट्रॅपिंग सिस्टीम होण्याची जास्त रिस्क आहे, भीती आहे. ओके, ट्रॅप होण्याची जास्त भीती आहे. तर ती गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक तासाच टाइम फ्रेमवरती जर बघितलं आपण तर निफ्टीप्रमाणे इकडे पण याची एक जी डाऊन साईड मोमेंटम नंतर एक बऱ्यापैकी 50% पर्यंत इकडनं याने मोमेंटम दिलेला आहे. तर ही जी लेवल आहे तर थोडीशी इकडे आपल्याला एखादा दिवस कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं. म्हणजे तो उद्याचा दिवस पॉसिबिलिटी आहे. लेवल आपण मार्क करून ठेवूया. आजचा इंट्राडे आहे आणि हा ही आपल्याला नो ट्रेडिंगची रेंज मिळाली आहे सेन्सेक्सची 81,847 81,668 रेजिस्टन्स सपोर्ट ही रेंज आहे आपल्याकडे. आता जी की रेंजमध्ये आपल्याला कन्सोलिडेशनमध्ये आपल्याला इकडे अपॉर्च्युनिटी शोधायला नाही पाहिजे, बिकॉज इकडे हाय पॉसिबिलिटी की मार्केट इकडे साईडवेज होऊ शकतं. ओके, डाऊन साईडला जर बघितलं तर हा सपोर्ट कन्सिडर होतोय. सेकंड सपोर्ट जर बघितला तर या लेवलवरती एक पुलबॅक होता, तर ही एक लेवल इम्पॉर्टंट आहे. आणि थर्ड लेवल जर बघितली तर ही एक लेवल कन्सिडर होती. इकडनं अप ट्रेंड खाली पुलबॅक, ही लेवल जर ब्रेक नाही होत तर हा जर डाऊन साईडला तर कुठे ना कुठे आपल्याकडे एक डबल टॉप क्रिएट होता. जसं छोटासा पुलबॅक 81,868 वरती, त्याच्यानंतर 81,554 हा सपोर्ट ओपन होतोय. सेकंड सपोर्ट 81,447, त्यानंतर 81,327 या डाऊन साईडच्या लेवल आपल्याला सेन्सेक्समध्ये 5 मिनिटाच्या टाईमवरती बघायला मिळत आहे. बुलिश साईडला जर जायचं झालं तर इकडं थोडंसं लक्ष द्या. एक तासा टाइम फ्रेमवरती इकडनं बुलिश मोमेंटम, इथं थोडंसं हा कन्सोलिडेशन, आता परत बुलिश मोमेंटम. हे जे कन्सोलिडेशन इथं झालंय ना, तर हाय पॉसिबिलिटी ते कन्सोलिडेशन इथं होण्याची पॉसिबिलिटी हाय आहे. आणि ते जर होत असेल तर आपल्याला फ्रेश ब्रेकआउटमध्ये एक अपॉर्च्युनिटी बुलिश साईडला बघायला मिळू शकते. आत्ता जर डायरेक्ट जर जात असेल तर तो खूप रिस्क फॅक्टर आहे. तर लास्ट टाइम पण बघा इकडनं जेव्हा जात होतं तर हे कन्सोलिडेशन नंतर मार्केट जात होतं, कन्सोलिडेशन नंतर मार्केटवर जात होतं, कन्सोलिडेशन नंतर मार्केटवर. म्हणजे हे एक पॅटर्न असतं. ते पॅटर्न जर फॉलो होत असेल तर आपण तिकडे विचार करू शकतो. पॅटर्न नसेल फॉलो, डायरेक्ट जर बुलिश होत असेल तर कुठे ना कुठे तिकडे आपण गुंतण्याचे चान्सेस आहे. तर त्यासाठीच आपण इकडे काय डिस्कशन केले, नो ट्रेडिंग झोन. एक तासाच्या टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर फर्स्ट जी लेवल आहे स्विंग, तो या कॅन्डलचा हाय आपल्याला बघायला मिळते. सेकंड तर काय बघायला इकडे मिळालं, कन्सोलिडेशन आणखी पाहिजे. कन्सोलिडेशन नंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर 81,950, 82,000
25 आणि 82,114 या 3 लेवल आपल्याला फर्स्ट, सेकंड, थर्ड बुलिश साईडला बघायला मिळू शकतं. ओके. आता उद्या एक्सपायरी आहे निफ्टीची. आज मोमेंटम मार्केटनी बऱ्यापैकी बुलिश दिलेला आहे. तर ओपनिंगमध्ये जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर इंट्राडे हाय ब्रेक करत असेल तर तिकडे बुलिश साईडला रिस्क जास्त वाढते. परंतु जर मार्केट पहिल्या पाऊण तास 1 तासभर जर कन्सोलिडेशन केलं रेंजमध्ये आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल अपसाईडच्या तर तो व्ह्यू ओपन होण्या जे बुलिश साईडला आपण डिस्कशन केलं लेवल ते ओपन होण्याचे चान्सेस वाढतात. ओके. हाच एक आपल्याला बुलिश साईडला जाताना एक विचार करायचा आहे. डाऊन साईडला मात्र कन्सोलिडेशनची गरज नाही. जर मार्केटनी टप्पा खाल्ला सपोर्टवरती नो ट्रेडिंग झोनच्या आणि तिकडनं जर परत पुलबॅक घेऊन जर लेवल डाऊन साईडला ब्रेक होत असतील तर अपॉर्च्युनिटी ओपन डाऊन साईडला देखील होऊ शकते. आता नो ट्रेडिंग झोनचं इम्पॉर्टंट का वाढते? बिकॉज उद्या एक्सपायरी आहे. आज मोमेंटम मोठा झालेला आहे. जोपर्यंत नो ट्रेडिंग रेंजच्या बाहेर निफ्टी किंवा बँक निफ्टी सेन्सेक्स या लेवल ब्रेक होत नाही ना तोपर्यंत शांत राहणं गरजेचं आहे. तुमचं माइंड शांत ठेवणं गरजेचं आहे तुम्ही. ओके. सो आय होप निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स या तिन्ही इंडेक्सचे लेवल तुम्हाला व्यवस्थित समजले असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि जे पण लोक स्टॉक मार्केट शिकण्यासाठी इंटरेस्टेड आहे त्यांच्यापर्यंत तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता. जे लोक कॉल, टिप्स आणि अशा गोष्टींसाठी इंटरेस्टेड आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करू नका आणि कृपा करून कोणी कॉल टिप्सच्या नादाला लागू नका. ओके. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.